मवियाच्या राज्यसभेच्या जागेवर आज शिक्कामोर्तब होण्याची शक्यता। उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीमध्ये मविया नेत्यांची विधान भवनामध्ये बैठक। आमदार रोहित पवारांची आज पत्रकार परिषद। अजित पवारांच्या विमान अपघातासंदर्भात कोणते नवे मुद्दे मांडणार याकडे लक्ष। अमेरिका इराण युद्धाचा राज्यातील शेतकऱ्यांना फटका। इराण इराकला जाणारे केळीचे 200 कंटेनर माघारी। तब्बल 40,000 क्विंटल केळी परत आल्यामुळे नुकसान। युद्धामुळे पेट्रोल टंचाई होण्याची अफवा। मराठवाड्यातील अनेक पेट्रोल पंपावर उसळली गर्दी। अयातुल्ला खामेनीचा मुलगा मोजतबा खामेनी इराणचे नवे सुप्रीम लीडर। इराणमधील माध्यमांचा दावा, तर IGRCच्या दबावामुळे असेंब्ली ऑफ एक्सपर्ट्सने निर्णय घेतल्याची माहिती। इराणवर इस्रायल आणि अमेरिकेकडून हल्ल्यांचं सत्र सुरूच। अमेरिकेने B2 स्पिरिट बॉम्बरमधून केला हल्ला। हल्ल्यामध्ये इराणमधील सिक्रेट न्यूक्लिअर हेडक्वार्टर नष्ट झाल्याची माहिती, तर इराणकडून 680 सैनिकांचा खात्मा केल्याचा दावा। अमेरिकन नेव्ही हॉर्मुझ स्ट्रेटच्या भागातून जाणाऱ्या जहाजांना संरक्षण देणार। डोनाल्ड ट्रम्प यांची मोठी घोषणा। खामेनींनी माझा खात्मा करण्यापूर्वीच मी त्यांचा खात्मा केला। डोनाल्ड ट्रम्प यांच्या विधानामुळे एकच खळबळ। स्पेनलाही व्यापार बंद करण्याची ट्रम्प यांची धमकी। दुबईतील अमेरिकन दूतावासाजवळ ड्रोन अटॅक, तर सर्व कर्मचारी सुरक्षित। अमेरिकेचे विदेश मंत्री मार्को रुबियोंची माहिती। आखाती देशांमध्ये अडकलेल्या भारतीयांची घरवापसी सुरू। भारतीयांना 58 विशेष विमानांच्या मदतीने परत आणणार असल्याची माहिती। नाशिकमधील कथित स्त्रीबीज प्रकरणामध्ये मोठी कारवाई। डॉक्टर अमोल पाटील यांना अटक। सरोगेट मदर एजंट म्हणून काम केल्याचा आरोप। नमस्कार, मी प्रियंका लाठी। आपण पाहताय न्यूज 18 मराठी, आवाज महाराष्ट्राचा। बातमीपत्राच्या सुरुवातीलाच अतिशय महत्त्वाची बातमी। राज्यसभेसाठी भाजपकडून 4 नव्या चेहऱ्यांना संधी मिळण्याची शक्यता आहे। या नव्या चेहऱ्यांमध्ये एका महिलेचा देखील सहभाग असू शकतो। रामदास आठवले यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता कमीच आहे, अशी माहिती सूत्रांकडून मिळाली आहे। आज राज्यसभेसाठी भाजप उमेदवारांची यादी जाहीर होणार आहे आणि या यादीमध्ये 4 महिलांचा, एका नव्या चेहऱ्यांमध्ये महिलांचा समावेश असू शकतो, अशी एक मोठी बातमी समोर येते। भाजपकडून 4 नव्या चेहऱ्यांना संधी देण्याची शक्यता आहे। या 4 चेहऱ्यांमध्ये एका महिलेचा चेहरा असू शकतो, अशी माहिती कळाली आहे। तर रामदास आठवले यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता ही कमी आहे, अशी माहिती सूत्रांकडून मिळते। आज भाजपकडून राज्यसभेच्या उमेदवारीसाठीची यादी जाहीर होणार आहे आणि त्या संदर्भात या सगळ्या घडामोडी घडतायत। थेट जाऊयात आपले प्रतिनिधी तुषार रुपनवार यांच्याकडे। तुषार, राज्यसभेसाठी भाजपकडून 4 नव्या चेहऱ्यांना संधी देण्याची माहिती मिळते, काय घडामोडी घडतायत? प्रियंका, आपण जर पाहिलं असेल तर राज्यसभेसाठी थोड्याच वेळामध्ये भाजपाकडून अधिकृत यादी जाहीर होईल। मात्र आपल्याला विश्वसनीय सूत्रांकडून जी माहिती मिळते त्या माहितीनुसार एक महिलेला आपल्याला भाजपाकडून आपल्याला ही संधी दिली जाणार आहे। ही महिला आदिवासी कोट्यातून ह्या महिलेला ही संधी दिली जाऊ शकते। त्याचप्रमाणे उद्या अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस असल्या कारणामुळे आज राज्यसभेची 4 नावं ही आपल्याला भाजपा नेमकी कोणत्या स्वरूपाची देते याकडे सर्वांचं लक्ष लागल्याचं पाहायला मिळते। प्रियंका, भाजपा नेहमी वेगवेगळे प्रयोग करण्यामध्ये तरबेज असताना पाहायला मिळतंय। आज देखील ही 4 नावांमध्ये नेमका भाजपाचा नेमका वेगळा प्रयोग काय आहे याकडे देखील सर्वांचं लक्ष लागल्याचं पाहायला मिळतंय। माहिती संधी मिळणार आहे।
ही महिला आदिवासी विभागातून असेल असं देखील म्हटलं जात आहे. मात्र उर्वरित 3 उमेदवार कोण असणार आहेत त्याकडे देखील सर्वांचं लक्ष लागलेलं आहे. त्याचप्रमाणे भाजपच्या मधून मागच्या वेळेला रामदास आठवले यांना संधी देण्यात आली होती. मात्र यंदा रामदास आठवलेंचा पत्ता कट करून नेमकं कुणाला संधी देतात याकडे देखील सर्वांचं लक्ष लागल्याचं पाहायला मिळतंय. सर्वात महत्वाचा प्रश्न म्हणजे राज्यसभेसाठी भाजपा 5वा उमेदवार देखील देऊ शकतं. त्यामुळे हा 5वा उमेदवार कोण असेल हे शेवटच्या क्षणी ठरवलं जाईल. बरोबर आहे तुषार, अतिशय महत्त्वाची ही माहिती आहे. राज्यसभेसाठी भाजपकडून 4 नवीन चेहऱ्यांना संधी देण्याची माहिती आहे आणि त्या 4 नवीन चेहऱ्यामध्ये एक चेहरा महिला आदिवासी नेत्यांचा असणार आहे अशी देखील एक माहिती समोर येते. धन्यवाद तुषार दिलेल्या माहितीसाठी. तर राज्यसभेसाठी नागपूर येथून मायाताई इवनाते यांचं नाव जवळपास निश्चित मानलं जात आहे. भाजपच्या आदिवासी महिला नेत्या आणि माजी महापौर त्या राहिलेल्या आहेत. आदिवासी महिला या नात्याने नागपूरच्या माजी महापौर मायाताई इवनाते यांचं नाव पुढे असल्याची माहिती आहे. अनुसूचित जमातीच्या राष्ट्रीय आयोगाच्या माजी अध्यक्षा, नॅशनल कमिशन फॉर शेड्यूल्ड ट्राईब्सच्या माजी अध्यक्षा राहिल्या असून अलीकडेच नागपूर महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये पुन्हा एकदा नगरसेविका म्हणून ते विजयी झाल्यात. त्यांना NCST सदस्य या नात्याने दिल्लीमध्ये राज्यमंत्री पदाचा देखील दर्जा होता. त्यांचं नाव आता राज्यसभेसाठी पुढे येत आहे. मायाताई इवनाते यांचं नाव जवळपास निश्चित झाल्याची माहिती आहे. आत्ताच आपल्याला ब्रेकिंग न्यूज कळाली होती की 4 चेहऱ्यांमध्ये एक महिला चेहरा असणार आहे आणि तो महिला चेहरा एका आदिवासी महिला नेत्याचा असणार आहे. भाजपच्या या आदिवासी महिला नेत्या आहेत. राज्यसभेसाठी नागपूरमधून मायाताई इवनाते यांचं नाव आता जवळपास निश्चित मानलं जात आहे. ही मोठी बातमी आपण बघतोय. थेट जाऊयात आपले प्रतिनिधी उदय तिमांडे यांच्याकडे. उदय, राज्यसभेवर कुणाची वर्णी लागणार याची उत्सुकता आता शिगेला पोहोचली आहे. त्यामध्ये नागपूरमधून मायाताई इवनातेंचं नाव समोर येत आहे. काय त्या पार्श्वभूमीवर घडामोडी घडतात? नागपुरातून माया इवनाते यांच्या नावाची जोरदार चर्चा आहे. कारण माया इवनाते या भाजपच्या आदिवासी नेत्या आहेत. नागपूर महानगरपालिकेमध्ये त्या महापौर देखील राहिलेल्या आहेत आणि नुकत्याच झालेल्या महानगरपालिका निवडणुकीत त्या पुन्हा एकदा नगरसेवक म्हणून निवडून देखील आलेल्या आहेत. आणि आदिवासी समाजामध्ये प्रामुख्याने विदर्भातल्या सर्वच जिल्ह्यांमध्ये जे आहे ते त्यांना काम केलेलं आहे. त्यामुळे आदिवासी समाजाला मान्य असा हा चेहरा आहे. त्यामुळे माया इवनाते यांना भाजपकडून राज्यसभेची उमेदवारी देण्याची जी आहे ती दाट शक्यता आहे. काल त्यांना भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी मुंबईला देखील बोलावून घेतलेलं आहे. त्यामुळे माया इवनाते जे आहेत त्या अर्ज भरण्याच्या सर्व प्रक्रिया मुंबईमध्ये करत असल्याची जी आहे ती माहिती समोर येत आहे. उमेदवारी अर्ज भरायला काही तास शिल्लक आहे. त्यामुळं आता या सगळ्या प्रक्रियेनं जे आहे ते वेग घेतलेला आहे. मात्र या प्रक्रियेमध्ये जे आहे ते माया इवनाते यांचं नाव सर्वात आघाडीवर आहे. आणि जर माया इवनातेला भाजपनं उमेदवारी दिली तर राज्यातून आदिवासी समाजाचा एक चेहरा जो आहे तो या निमित्तानं राज्यसभेमध्ये जे आहे ते भाजपचं प्रतिनिधित्व करू शकेल. माया इवनाते यांना आणखी एक पार्श्वभूमी म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या त्या निकटवर्ती आहेत. ज्यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पश्चिम नागपूरमधून निवडणूक लढायचे त्या काळात त्या तिथे नगरसेवक देखील राहिलेल्या आहेत. त्यामुळे या सगळ्या बाबींचा विचार केला तर आज दुपारी जाहीर होणाऱ्या यादीमध्ये माया इवनाते यांचं नाव राहण्याची दाट शक्यता आहे. निश्चितच उदय, तर आता मायाताईंचं नाव समोर येत आहे आणि त्यांना राज्यसभेवर त्यांची वर्णी लागते का हे पाहणं महत्त्वाचं आहे. धन्यवाद उदय दिलेल्या